अंपायर्स आता आपण लावणार आहोत टायमिंग प्रत्येक इनिंगला आता 20 मिनिटं. जर एक्स्ट्रा वेळ गेला तर आपण येस सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेणार आहोत. सो आता टायमिंग आपण लावणार आहोत. सो आपण देखील टायमिंग लावायचं आहे. आम्ही देखील इथून टायमिंग सांगणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक इनिंग आता 20 मिनिटांमध्ये संपवण्याचा काम आता मात्र इथून पुढे आमचं आहे, तुमचं आहे, सर्वांचं आहे. तर सर्वांनी टाइम मॅनेजमेंट करायची आहे. सध्या मॅच आहे अर्थातच मंदूर विपक्ष आपण पाहिलं तर चिकुडे अशी मॅच सध्या खेळली जाईल. मंदूर टीमनं आज आपण पाहिलं तर टॉस जिंकलं. दे वॉन्ट दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चिकोटे टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. त्यांचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. नुकताच आवाज तुम्ही ऐकलात कॉमेंट्री बॉक्स मधून. अर्थातच निलेशजी मर्ढेकर सर ज्यांना आकड्यांचे जादूगर आणि टेनिस क्रिकेट साताऱ्याचा आवाज ज्यांना संबोधलं जातं. मी किरण पांडुरंग मस्कर तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतो. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अनदर अर्थातच मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अनदर दॅन ज्यानं शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा पूर्णपणे डिफेंड केल्या आणि मॅच विजय करून दिली. अर्थातच मिथुन मस्कर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रत्नागिरी पोलीस कार्यरत मिथुन मस्कर मॅन ऑफ द मॅच. वेलकम मिथुन दा. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. बरोबर 11 वाजून 43 मिनिटांना पहिला चेंडू या मॅचचा टाकण्यात येईल. दोन्ही टीम सज्ज आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर मंदूर टीमनं क्षेत्ररक्षण संपूर्ण सजवून घेतलेलं आहे. चिकुडे टीम आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही बॅटर एका साईडला आपण पाहिलं तर सोएब तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मिस्टर सुयोग. हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. तर सोयोबला आपण पाहिलं तर स्ट्राईकला सध्या मात्र सुयोगला आपण पाहिलं तर सध्या मात्र ओपन करेल आज या मॅच मध्ये. तर दुसऱ्या साईडला प्रकाश नांगरे गोलंदाजीसाठी दाखल झाला. मॅच क्रमांक 2 पहिली मॅच अटीतटीची झाली. येरापूर टीमनं ती मॅच जिंकली. पैसा वसूल मॅचेस दुसऱ्या मॅचला होते सुरुवातीस. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि 11:43 पहिला चेंडू टाकला जातोय. प्रत्येक इनिंगला आहेत 20 मिनिटं. आमदार चषक 2024 2024 मॅन ऑफ द मॅच यावेळी मात्र दिलं जात आहे. अर्थातच मिथुन मस्कर जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी त्याची राहिली. पहिला चेंडू सोडून दिला जातो. इलेक्ट्रिक सोडून व्हाईट बॉलचा इशारा आला. अंपायरचा एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न गती परिवर्तन होतं थोडंसं. आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी प्रकाश नांगरेला आपण पाहतोय. पहिला चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर गेला. तदनंतरचा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा आतमध्ये राहिला जिथे अगदी डॉट बॉल येताना आपण पाहिलं. चांगली मॅचला सुरुवात झाली आहे. यावेळी मात्र जरूर हवेमध्ये संधी आहे. पॉइंटचा खेळाडू कॅच पकडली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाज मात्र माघारी जातोय. अर्थातच सुयोगला खातं खोलता आलं नाहीये. थांबला वेळ घेतला मात्र प्रकाश नांगरेचा हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज पॉइंटला पकडली कॅच. पहिली विकेट आणि पहिला फलंदाज पहिला हादरा आणि पहिला गडी गारद. येस मॅन ऑफ द मॅच आमचे कॅमेरामॅन जरूर झूम करतील. आमचा संपूर्ण व्यासपीठ जिथे मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाते. आपण पाहिलं तर मिथुन मस्कर जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला. आदरणीय विराजी नाईक साहेब दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर ही मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाते. अप्रतिम खेळ. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. आज प्रकाश नांगरेने अप्रतिम गोलंदाजी केली. तर स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहता मिथुन मस्कर
एखादी सोन्याची चेन घालताना जेवढा अभिमान वाटत नाही तेवढा या मेडलसाठी अभिमान वाटतो. आमदार चषकचा मेडल आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, टॅप फटका जरूर आहे. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू डिक्लेअर मध्ये अगदी कदाचित आहे का धाव अंपायर चेक करतायत. त्यांनी सांगितलंय डिक्लेअर मध्ये 1 धाव आहे, 2 धाव आहेत आणि टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे जाते अर्थातच 3 या आकड्यावरती. संतोष चव्हाण एक गुणलेखक आमच्या सोबत, तंतोतंत माहिती कणा आहे आज आमचा बोन आहे. अप्रतिम माहिती त्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण जरूर करणार आहोत. पुन्हा स्क्वेअर कट, पुन्हा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जे आमचे संपूर्ण प्रेक्षक राजा वर्ग आहे, तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. तुमच्यामुळे स्पर्धेला रंग येतो. तुम्ही आमची पोच पावत्यात. तुमच्यामुळे ही स्पर्धा आणखी नटली जाते. तुमच्यापर्यंत चेंडू आला तर त्याला जागा द्या, तो अडवू नका. सगळे फिल्डर बनवू नका. सो त्याच्यासाठी जरूर जागा द्या. आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अगदी 4 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. पहिली विकेट माघारी लवकर गेल्याची कुठे टीमला भेटलेला पहिला धक्का. सुयोगने लवकर जागा सोडली. तदनंतर आपण पाहिलं तर विशाल आणि सोयब वरती पूर्ण जबाबदारी आली आहे. जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिला अगदी शेवटच्या क्षणाला मॅच फिरली गेली. इथे 50 धावा देखील कमी आहेत आणि 40 धावा देखील थांबवल्या जातील असे मैदान आहे. चेंडू आउटफील्डला पडल्यानंतर बाउन्स होत नाहीये. खेळपट्टी थोडीशी अजूनही ओली आहे. खेळपट्टीच्या बाहेर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहायची असेल तर ओम साई MTC यूट्यूब वरती जावा. ओम साई MTC टाईप करा. ही स्पर्धा तुम्हाला दिसेल. लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका. ते तर फ्री मध्ये आहे आणि ही स्पर्धा 5 दिवस तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता. हाफ ट्रॅकर अंपायर सांगतील डेड बॉल वापस डालना पडेगा भाई. कारण की हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. टेनिस क्रिकेटची मला वाटतं निलेश सर महाराष्ट्रातली टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा आमदार चषक ही असू शकते. कारण की रबरचा हंगाम चालू आहे. टेनिस क्रिकेटला अजून सुरुवात झाली नाही. कारण की दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती नारळ फोडला जातो. टेनिस क्रिकेटला सुरुवात होते. पण ई टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा आमदार चषक तुम्ही पाहता, जी आपण पाहिली तर शिराळा आणि अर्थातच वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंतर्गत ज्यांच्या माध्यमातून ही भरवली गेली आहे. अप्रतिम स्पर्धा. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली जाते. जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. असं म्हटलं जातं वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. का शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात. इथे पहिली सुरुवात थोडीशी अडखळ्याने झाले. घेर चेंज करावा लागेल भाऊ. कारण की ये ना चलबे, हे नाही चालणार. हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल हातानं बॅक हँडचा चांगला उपयोग केला. धावा आपण पाहिलं तर डिक्लेअर 1 धाव आत्ताची आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती. 5 धावसंख्या कमी आहेत. रिक्स घ्यावी लागेल. चांगली रिक्स घ्यावी लागेल. आशिक बनताय एक से मॅच बनताय रिक्स से. रिक्स घ्यावी लागेल या मॅच मध्ये. कारण की रिक्स नाहीये तर ही मॅच नाहीये. धावा नाहीयेत. रिक्स घेतल्याने तोटा होतो पण रिक्स घेतो तोच मोठा होतो. हा वेगळा इतिहास आहे. खेलना पडेगा भाई. बॅकफुटला शॉर्ट ऑन पोल डीप मिड विकेट आहे. खेळाडू चेंडू गॅदर केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान. आता कुठे सुरुवात केले. एखादी ठिणगी पडली की आग आणि बनवा नक्की लागू शकतो. एक सुरुवात करणारा हवा, एक स्टार्ट हवाय गाडीला. कारण की जी मुवमेंट थांबले, पायामध्ये ज्या बेड्या ठोकल्या, धावसंख्येला जो ब्रेक लावलाय, हँड ब्रेक खेचलाय, तो फक्त बाजूला काढायचा आणि या मॅचला आणखीन पुढे घेऊन जायचंय. चांगली गोलंदाजी अजयची. धावसंख्या 6 आहेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. स्क्वेअर कट यावे मात्र हवेमध्ये. जिथे आपण पाहिलं तर फक्त धावा भेटतील 2. यानंतरचा टॉस आपण पाहिले तर अर्थातच मांगले आणि अर्थातच पनुमरे बारून. यानंतरच्या टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स मांगले अर्थातच मला वाटतं
विजय पावले सांगली एक्सप्रेस खेळताना दिसेल. वारून टीम देखील पुढे खेळताना दिसेल. आपण पाहिलं तर 8 धावसंख्या, तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. आत्ताचा स्क्वेअर कट होता, फक्त 2 धावा. डिक्लेअर झोन पण आहे. भौगोलिक परिस्थिती पोलीस परेड ग्राउंड शिराळचं तुम्ही पाहताय. बरेच मी म्हणेल की खेळाडू इथे घडले आणि बरेच पोलीस अधिकारी देखील याच मैदानातून घडले गेलेत. पोलीस परेड ग्राउंड शिराळचा आमदार चषक जिथे सजलाय. सुरेख फटका आहे. खेळाडू मिड विकेट रिजन मागे जातो. 1 बाउन्स घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकीत गेले, मात्र 2 धावा. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. पळावं लागेल, धावावं लागेल. एका धावेसाठी मेहनत करावी लागेल, कारण की 1 कन्वर्ट इंटू 2 भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. असंच खेळावं लागेल. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. कारण की एखाद्याकडे एका हाताने मागितलं तर कोणी देत नाही. वेगळी परिस्थिती वेगळी आहे. छीन के लेना पडता. सबर का फल मीठा होता है. गेले ते दिवस. सबर का फल किसी और का होता है. आले थे दिवस. हेच करावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग लागलेला नाही. खेळाडू विकेट चेंडू पकडलाय तो, मात्र फेकलाय तो. मध्ये 1 धाव घेण्याचा प्रयत्न. इथं फसला जातोय. काय घडलं जात आहे. फसला गेलाय. बॅटर रन आउट होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचाराने बॅक टू द डकआउट आणि चाललाय तो परतीच्या दिशेनं. आणखीन एक रन आउट. बॅटर गॉन. बॅक टू डकआउट. 10 धावा आहेत. या धावा नाही चालणार. 10 धावा कुठेतरी 40-50 पर्यंत पोहोचाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ झाला. 10 लॉस ऑफ दी 2 विकेट. ही परिस्थिती आले. अर्धा ताचा चिकुडे टीम. आपणच आपली परिस्थिती बनवतो, आपणच आपली परिस्थिती बिघडवतो. व्हॉट अ टेलिकास्ट ओमसा MTC. अक्षय म्हात्रे. काय टेलिकास्ट दाखवलं जातं. संपूर्ण प्रेक्षक दाखवलं जाते. संपूर्ण मैदान त्यांच्या माध्यमातून ओमसा MTC कडून दाखवलं जातं. टेलिकास्टिंग आहे. बरेचसे शाळेतली मुलं आलेत ज्यांच्या खांद्यावरती बॅग आहेत. शाळा मिस करू नका. 5 दिवसाची शाळा आहे. आज सुट्टी असेल. आज रविवार. A² B² = AB². हे आयुष्यात कधी कामाला आलंच नाही, पण आयुष्यात टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा हे लगेच समजलं. क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आयुष्य कशा पद्धतीने जगावं क्रिकेटने शिकवलं. टॉस घेतला जातोय. मांगले विपक्ष वारून पनुमरे या 2 टीम मध्ये टॉस घेतला जातोय. ओके, पनुमरे वारून टीम न टॉस जिंकला. आजच्या दिवसातील त्यांनी दुसरा टॉस जिंकला. दे वॉन्ट दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. व क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पहिला डॉट आला. निर्धाव पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपर आहे. फेकला त्यानं. आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट. म्हणून म्हटलं शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन का चुकीची लागतात. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. मागे उभा होता यष्टीरक्षक. संपला डाव. फसला गेला. नजर हती. दुर्घटना घटी. खाया पिया कुछ नहीं. ग्लास तोडा. 12 ना गेला माघारी. बॅटर काय घडतंय हे. व्हॉट अ अंपायरिंग यार. व्हॉट अ टेलिकास्ट यार. अप्रतिम. प्रत्येक गोष्ट. आता या चिंचा दाखवल्यात. कॉमेंट्री चालू आहे. कैसे जीप लबलबाय. काय या गोष्टी करताय कॅमेरामॅन. चिंचा दाखवल्या जात आहेत. कैसे जीप लबलबाय. 10 धावा. 10 लॉस ऑफ दी 3 विकेट. 2 चेंडूचा खेळ झाला. आणखीन 4 चेंडू बाकी आहेत. अकेला काफी आहे बॅटिंग साठी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. टॅप फटका सर्कल मध्येच आहे. चेंडू कव्हरचा चेंडू पकडला जातो. फेकला जातो. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 रन. रनिंग बिटवीन द विकेट ची त्याची चाल दाखवावी लागेल. हरणाची गती दाखवावी लागेल. सिंगल डबल घ्याव्याच लागतील. एखाद मोठा फटका, एखादी ठिणगी. जो मनामध्ये हारत नाही तो रनामध्ये कधीच हारत नाही. एखादा योद्धा युद्ध हारतो तेव्हा विषय तुटलेला तलवारीचा नसतो, तुटलेल्या जिद्दीचा असतो. इथे कदाचित खेळाडू जिद्द हारलेत का, जिद्द तुटली आहे का, पुन्हा एखादी ठिणगी लावावी लागेल. नव्यानं सुरुवात करावी लागेल. यावेळी गती परिवर्तन. यॉर्कर आहे. खेळाडू लॉंगॉनला चेंडू पकडला. फेकलाय पुन्हा एकदा. डायरेक्ट थ्रो झाला नाहीये, पण चांगला प्रयत्न. 1 रन.
तुमने चुराया जो सनम, चोरीची धाव, चिकी धाव, धाव संख्या 12. संपूर्ण बॅनर्स तुम्ही पाहताय. भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही ड्रोन व्ह्यू सध्या मात्र दाखवला जातोय. पुण्यावरून तुषार जाधव याच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू हा घेतलाय. तुषार जाधव जो खास पुण्यावरून आमदार चषक साठी ड्रोन व्ह्यू साठी जो आला होता आणि ज्याच्या माध्यमातून संपूर्ण ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. अप्रतिम. मानसिंग भाऊ नाईक आमदार चषक. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केले. चेंडू पडतोय. काटा बदलतोय. कोण बदलतोय. मार्ग बदलतोय. प्रवाह बदलतोय. दिशा बदलतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वरती. बॅटर फसला गेला. हा ड्रोन व्ह्यू पहा. टॉस का बॉस. व्हॉट अ ड्रोन व्ह्यू. काय स्पर्धा आहे यार. अप्रतिम. चर्चा आहे सातत्याने या स्पर्धेची. आमदार चषक 2024 ची. मुंबई पर्यंत वेगाने टाकला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा खेळाडू वेगाने येतो. चेंडूपर्यंत पोहोचतो. चेंडू गॅदर केला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. फेकी गोलंदाजाकडे 1 धाव कंप्लीट केली जाते. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 6 म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या आपण पाहिली तर 13 या आकड्यावरती. 13 धाव संख्या. पहिला चेंडू पडला 11:43 ला. आता झालेत 11:56. म्हणजे काय फास्ट मॅच चालू आहे. चला हा ड्रोन व्ह्यू पाहता. अंदाज, फलंदाज आणि घरंदाज याला कधी तोलायचं नसतं. या बॅनर करून हा ड्रोन व्ह्यू घेतला जातोय. बरंच काही आहे या शब्दांमध्ये. बरंच काही उल्लेख या शब्दांमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हार्ड हिटर म्हणजे लोकांसाठी पिच वरती आणि राजकारणातही असे हार्ड हिटर म्हणजे आमदार. 5 दिवस चर्चा होणार आहे. 5 दिवस चर्चा रंगणार आहे. इतिहासाची पानं खोलली जाणार आहेत. बऱ्याच गोष्टींची चर्चा, बऱ्याच गोष्टींचा उल्लेख. हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू. कहो दिल से आमदार मानसिंग भाऊ फिर से. आणि हा बॅनर आहे. कटआउट आहे. काय स्पर्धा. अप्रतिम ड्रोन व्ह्यू. आणि ओमसा MTC आणि त्याचबरोबर तुषार जाधव पुण्यावरून. वाव. बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा, लेट कट करण्याचा प्रयत्न. अंपायर वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट +1 आहे. तब्बल आत्ताच्या 2 धावा. येस, व्हाईट +1 2 धावा. ऑफरवाल्या धावा येत आहेत. आज प्रत्येक जण एकत्र आलाय. नाना आणि सोहेब हे दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय सध्या मैदानामध्ये आहेत. नानांकडे जबाबदारी बरीच आहे. नानांना जबाबदारी पार पाडावी लागेल. पंधरा धावा. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू. हानामारीचं शेवटचं अंतिम डेट स्लॉग ओव्हर खेळावं लागेल या मॅच मध्ये. यावेळी देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. विकेट कीपर क्लोज आहे. पुढे निघण्यासाठी नाही नाही बाई नाही नाही बाई नाही. फस गया. फसला गेला. विकेट सॅक्रिफाईस करता आली नाहीये. हवं होतं एक, घेतलं दुसरं. म्हणून माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. माइंडसेट यालाच बोलला जातो. हा माइंडसेट. येस, बॅटर गॉन. आणखीन एक बॅटर गॉन. विकेट सॅक्रिफाईस करता आली नाही. सोहेबला स्ट्राईक घ्यायची होती. नानांनी लवकर सोडली. स्ट्रायकिंगला फलंदाज. पुन्हा गॉन. विकेट. हा पहा रिप्ले टेलिकास्ट. हा माइंडसेट आहे. चला या बॅट्समन लगेच या प्लीज. थोडंसं धावत. येस, बॉडी अशाने गरम होते. एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. विठ्ठल. वॉट बॉलिंग यार विठ्ठलची. काय फिरकी गोलंदाज. चतुर आहे, चालाक आहे, अनुभवी गोलंदाज विठ्ठल यांना तुम्ही पाहता. कॅप्टन विठ्ठल. आणि दुसऱ्या साईडला बॅट्समन मिस्टर संभाजी. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. मिस्टर संभाजी स्ट्राईकला. या देखील अप्रतिम फटका घेण्याचा प्रयत्न. फसला जातोय. लक्षात घ्या तुम्ही एक मोठी स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा खेळताय आणि संपूर्ण किट शूज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किट शूज या गोष्टी जर नसतील तर 5 धावांची पॅनल्टी लक्षात ठेवा. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय. यॉर्कर चेंडू. एखादं 1 रुपयाचं नाणं मैदानात ठेवावं, त्यावरती टप्पा टाकावा, असा विठ्ठल यांची गोलंदाजी चालू आहे.
यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी कशाला म्हणतात. आणि चेंडू गरकन फिरतोय, जागा बदलतोय, कोण बदलतोय, काय गोलंदाजी आहे यार. फिरकी जादूची बोट चेंडूच्या डोक्यावरून फिरवली जातात आणि विकेट कीपर क्लोज आहे. 3 चेंडू बाकी आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, टॉप चेज, 1 धाव, पुन्हा 1 धाव. सिंगल डबल वरती शांत बसावं लागलं. 6 नाही आलेत, 4 नाही आलेत, सिंगल डबल, एकेरी दुहेरी धावा. तब्बल 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या फक्त 16 आहे. फक्त बोलावं लागलं या आकड्याला. मिस्टर नाना यावेळी मात्र सुरेख फटका, अगदी मी म्हणेल की मराठी भाषेमध्ये निघून जातोय, ज्याला मराठी भाषेमध्ये कुरप्या फटका. एक बाहेरचा चेंडू लपेटली या, निघून जातोय का कॉर्नर रिजनला. 1 सेकंड थर्ड बाउन्सला आमदार चषक 2024चा चौकार आला. शेवटच्या क्षणाला आशा दाखवणारा, आशा पल्लवित करणारा. पण वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच संपत असताना आलेले चौकार. नाही भाऊ, थोडेसे आम्ही म्हणेल की लवकर येणं गरजेचं होतं. आणखीन एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. अहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर गतीपर्यंत पुन्हा एकदा बॅटर आपण पाहिलं तर गॉन होतो स्टंप आउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पहिल्या इनिंगची सांगता संपली आहे. धावा आहेत फक्त 20 आणि 21 धावा आता मात्र चेस करायचे आहे अर्थातच मंदूर या टीमला. मंदूर टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला स्पीड अप घ्या. 21 धावेचं टार्गेट आहे. सध्या कटआउट दाखवला जातोय ओमसाई MTC.in च्या माध्यमातून. हा आमचा कॅमेरामॅन आपण पाहिलं तर अर्थातच नीरजच्या माध्यमातून हा कटआउट दाखवला जातोय संपूर्ण. वा, आमदार चषक सन्माननीय धनीय भाऊ यांचा कटआउट. तदनंतर आपण पाहिलं ते संपूर्ण कटआउट दाखवले जातं. लाईनअप पाहताय, आज शोधत होतो कोणती टीम लाईनअप करून मैदानामध्ये येते. ही शिस्त असते गावाची, शिस्त असते तालुक्याची, शिस्त असते जिल्ह्याची आणि ही शिस्त सध्या आपण पाहतोय. मंदूर टीम अप्रतिम लाईनअप करून आलाय. वा भाई, जिंकलात तुम्ही. टाळ्या होऊन जाऊ द्या मंदूर टीम साठी. वा मंदूर टीम, लाईनअप क्रिकेटची शिस्त आहे मित्रांनो. आदिवासी प्रीमियर लीग रायगड मध्ये टेनिस क्रिकेटची इतिहासातली पहिली लाईनअप, तदनंतर नवी मुंबईमध्ये आणि तदनंतर रायगड, भिवंडी आणि आता हळूहळू आपण पाहिलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मॅचला लाईनअप. टीम या लगेच मैदानामध्ये टीम. 21 धावा. हे संपूर्ण मैदान क्रीडा नगरी, छान हिरव्या रंगाची चादर टाकल्यासारखी. हे आमचे दोन्ही अंपायर्स स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. दुसरी टीम मैदानामध्ये दाखल झाले. चला या लगेच. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. ही ट्रॉफी ड्रोन व्ह्यूनी दाखवले जाते. क्रिस्टल ट्रॉफी ही सध्या तुम्ही पाहताय. जिंकलात तुम्ही. तुम्ही मेहनत करणारे जिंकलात. पहिल्या दिवसामध्ये तुमचा निकाल विजयी. तुम्ही तुमचा निकाल पहिल्या दिवसामध्ये जिंकलात भाऊ तुम्ही. काय ड्रोन व्ह्यू घेतला यार तुषार जाधव. वा, क्रिस्टल ट्रॉफी जेवढी जड आहे तेवढा संघ पण जड असावा लागेल. वा, वॉट अ ग्राउंड यार. अप्रतिम, मस्त. बघावं की बघतच राहावं. मैदान ज्या मातीनं आम्हाला मोठं केलं, ज्या मातीमध्ये आम्ही आमदार चषक खेळतोय, काय यावेळी मात्र ड्रोन व्ह्यू दाखवलं जातोय. पिनू उबाळे यांचे पूर्णपणे ग्राउंडला त्यांनी मी म्हणेल की सुशोभीकरण कटर केलंय. दादांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. पिनू दादा खूप छान यार, खूप मेहनत. इथे ग्रास कटिंग जी तुम्ही केली आहे अप्रतिम लुक आला. इथे काठी उचलणारा एक मी म्हणेल की एक झाडू मारणारा देखील आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्येक जण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिलाय. वा, काय मैदान आहे यार. क्षण येतो क्षण जातो. स्टेटस भेटला आजचा. 24 चेंडू 21. मॅचला स्पीडअप घ्या. हीच वेळ आहे आपल्याला टाइम वाचवण्याचा. प्लीज स्पीडअप घ्या. शिराळा ना भूतो ना भविष्य. पहिलं ते पहिलं असतं. आमदार चषक पहिलं ते पहिलं प्रेम असो, पहिली ट्रॉफी असो, आमदार असो, पहिलं ते पहिलं. चंद्राव पहिलं पाऊल कोणी ठेवलं माहितीये, दुसरं माहितीच नाही. पहिला सारेगमप माहितीये, दुसरा माहित नाही. या सर्व गोष्टी आहेत.
वॉट अ ट्रॉफी, वॉट अ ग्राउंड, वॉट अ मॅच. काय स्पर्धा, काय ते क्रीडांगण, काय तर ड्रोन व्ह्यू, काय ती स्पर्धा एकदम ओके मध्ये. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही बॅटर अंकुश जाधव, सचिन माने दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू शॉट आंपूल, खेळाडू नाहीये, वन बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आमदार चषक 2024 चा चौकार. पहिला चेंडूवरती आइए जनाब, स्वागत है, स्वैग से करेंगे स्वागत. आणि 40+ लेजेंड गोलंदाज मी विनंती करेल आमचे कॅमेरामॅनचे इथे बाजूला जे दोघे आमचे मित्र बसलेले आहेत, आपण वाकुर्डे टीम जे दोन मित्र बसलेले आहेत. हो सुरेख फटका, स्क्वेअर कट हवे मध्ये आहे, खेळाडू कव्हरला, कॅच, विकेटचा पतन. फटका चांगला होता, चेंडू चांगला होता, विकेट देखील पकडली आहे आणि प्रत्येक गोष्ट जुळून आली आहे. फलंदाज माघारी जातोय, अर्थातच बॅटर अंकुश जाधव बॅक टू डकआउट. त्यांचे दोन मित्र बसलेत आरामामध्ये. मी विनंती करेल व्हाईट शर्ट आणि ब्राऊन शर्ट, येस आपण दोघे गप्पा मारतायत. मी असतो तर लांब मारला असता षटकार, तुला बॅटिंग पण भेटली नाही. आपण दोघं नंतर खेळू, आता मॅचचा आनंद घेऊ. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा टोळी पाहिजे मित्रांची, एखादा कट्टर पाहिजे. 22 चेंडूमध्ये 17 धावा हव्यात विजयासाठी. सुहास चव्हाण मैदानामध्ये दाखल झालेत. चार धावा स्कोर कार्डवरती, विकेट एक गेली आहे. मिस्टर तानाजी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, लेजंड प्लेयर. सुहासला पाहतोय बॅटिंगसाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटिंगचा टॉप एजला अगदी निघून जातो. मी म्हणेल की डिक्लेअर मध्ये 2 धावा आहेत, 2च धावे ते समाधान मानावं लागेल. हे मैदान आकूड, मी म्हणेल की भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता जो फटका सर्कलला खेळला तिथे धावा चांगल्या भेटल्या असत्या. हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था, जहां फटका मारा वह डिक्लेअर झोन था. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आडे नाही तेडे केलेंगे भाई, स्विच हिट. पुन्हा 2 धावा. वर्षभर काम करायचं कंपनीमध्ये, शेड बोलणार 6% नाही 2% घ्यावाच लागेल भाऊ. डिक्लेअर झोन आहे भाऊ, 2% घ्यावाच लागेल, बोनस आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 चेंडूमध्ये अजूनही 13 धावा हव्यात. मॅच थोडी शांत चालू आहे, कारण की मॅच पहिल्या इनिंगमध्येच शांत होती. सेकंड इनिंगमध्ये सुरुवात चांगली केली आहे. मात्र बॉलिंग अटॅक मिस्टर तानाजी, लेजंड प्लेयर, यावेळी देखील बॅट्समिंग करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतं एज 49 एज असेल तानाजी भाऊ यांचं. तो फक्त आकडा आहे, अभी तो हम जवान आहे. अगदी बॅटर दुसऱ्या साईडला सुहासकडे तुमचं लक्ष वेधेल. बॅट ज्या पद्धती हँडल पकडलाय त्यानं, असे फटके चांगले लागतात, जोरात लागतात, फसले देखील जातात. अप्रतिम आणखीन एक विकेट मिस्टर तानाजी भाऊ. वॉट अ बॉलिंग, वॉट अ डिलिव्हरी, काय स्पेल हँडल केली आहे. 8 डावा 2 विकेट, पहिलं षटक संपलं गेलंय. 8 हव्यात 18 चेंडू मध्ये 13 धावा. अजून 10-15 धावा असत्या तर जर तरला क्रिकेटमध्ये थायाच नाहीये. अप्रतिम कॅच गौरवने, वॉट अ कॅच आहे. गौरवने ही कॅच पकडली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जातं. ही क्रॉस बॅट पकडण्याचा जो त्याचा पद्धत आहे, त्याने तो फसला गेला बॅटीच्या अगदी बॉटमला. संदीप नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. डावकुरा बॅटर संदीप. गोलंदाजीसाठी सोहेबला यावी मात्र दाखल केले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सोहेब आला. 8 धाव संख्या, 2 चेंडू, 2 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. 18 चेंडू मध्ये आता 13 धावा हव्यात. तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय, जगताय आमदार चषक 2024. चला स्पीडअप घ्या प्लीज. नवीन बॅटर सचिन माने स्ट्राइक वरती.
हो यावेळी थोडासा जास्तच बाहेर अंपायर कळवत आहेत. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा जरूर ऍड होतात टीमच्या टोटलमध्ये. या एक्स्ट्रा थांबणं देखील गरजेचं होतं. ऑलरेडी आपल्या हातामध्ये धावा कमी आहेत, त्यामध्ये आपण दिलेल्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी मॅच थोडी हातातून निसटून जाते. आणि अशा वेळी 9 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहू शकता. सुरेख फटका ड्राईव्ह केलाय. आहे खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय. आमदार चषक 2024 आणखीन एक येतोय. दमदार चौकार. वॉर्ड स्ट्रोक बॅटीच्या अगदी समोर होता. ड्राईव्ह केला, उचलला कव्हरच्या डोक्यावरून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. आपण पाहिलं तर 1 बाउन्स. आमदार चषकचा आणखीन एक चौकार निघून जातोय. यावेळी देखील सुरेख फटका आकाशाची उंची मोजण्यासाठी गेलेला हाय अँड हँडसम. मॅच यावेळी मात्र आपण पाहिली तर अगदी जवळ आणून ठेवली आहे. आणि बॅटिंग करत असताना सचिन मानेने मात्र हात खोललेत. वॉर्ड स्ट्रोक. आमदार चषक 2024 चा प्रतिम फटका आणि आता विजयासाठी फक्त धावा हव्यात. आपण पाहिले तर अर्थातच दोन धावा विजयासाठी. चांगली घाई केली आहे. बॅट स्विंग केली जाते पंचांकडे. आणखीन एक धाव. व्हाईटची इथे एक्स्ट्रा धाव ऍड होतीये. सचिन मानेने ही मॅच अगदी घाई केल्या. षटकार चौकारानं सुरुवात करून मॅच संपवण्याचा प्रयत्न त्याचा योग्य राहिला. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा हवेमध्ये आहे. खेळाडू मागे कॅच पकडली जाते. वॉट अ कॅच. रनिंग कॅच. अप्रतिम कॅच सुयोगच्या माध्यमातून पकडली जाते. आणि सचिन मानेची विकेट. सचिन मानेनं योग्य घाई केली. मॅच अंगावरती येण्यापेक्षा मॅच संपवण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे. सचिन मानेला सिंगल डबल साठी जाताना पाहिलं नाहीये. सचिन माने म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी. सचिन माने धावून जातो. रोज दालमुंडी खाणारा डाळ भातावरती शांत बसतो का? नाही. षटकार चौकारवाला सिंगल डबल वर कसा शांत बसेल? यही तो खेळ आहे. एक धावा अजून हवी विजयासाठी. 1 more. मंदूर टीम यानंतर मांगले टीम आली. पनुमरे बारून टीम. मित्रांनो तयार राहा. मॅच झाल्यानंतर लगेच एक टीम बाहेर येईल, दुसरी टीम लगेच आतमध्ये जाईल. प्लीज या सर्व गोष्टी पाळा. अपेक्षा आहे ही स्पर्धा. नवीन बॅटर रोहित ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लीडिंग है. चाइनीज कट कॉट बिहाइंड द विकेट. और कितना रोकोगे. सबर. काय चेंडू पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट करून गेला. बॅटीची लीडिंग आहे. चायनीज कट लेमन कट कॉट बिहाइंड द विकेट. रिप्ले मध्ये पाहताय चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि बॅटीला थोडासा बाहेरून घासून जातोय. मी आलो मी चाललो. बॅटर अगदी विदिन मिनिट्स मध्ये पुन्हा पॅव्हिलियन मध्ये आला. चांगली गोलंदाजी करणारी टीम बोलत असेल आणखीन 10-15 हव्या होत्या धावा. तब दिखा देते थे हम. एक धावा भी आता विजयासाठी. हो यावेळी देखील ड्राइव्ह केला. प्रतिम फटका. विजयाची एक धाव नव्हे तर विजयाचा चौकार इथे येतोय. आणि अर्थातच मंदूर टीमनं हा सामना जिंकलेला. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा जो चौकार आलाय तो देखील आम्ही काउंट केला. आणि जो चेंडू आहे तो आम्हाला पुरवायचा प्लीज अंपायर पर्यंत. चिकुर्डे टीम हार्ड लक बॅड लक मित्रांनो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एका पराभवानं टीम थांबली नाहीये. संघ संपत नाही. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. मांगले टीम आणि पनुमरे बारून टीम प्लीज मैदानामध्ये दाखल व्हा. पनुमरे बारून टीम तुम्ही टॉस जिंकलेला आणि गोलंदाजी घेतले. आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. चला लगेच पनुमरे बारून टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा मित्रांनो. येस थँक्यू. पहा पुन्हा एकदा अगदी लाईनअप करून शिस्तीमध्ये जाणारा संघ. हा देखील संघ तुम्ही पाहताय अगदी लाईनअप घेऊन शिस्तीमध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच